आत्मिक अंधत्व म्हणजे सर्व सत्य देवाकडून येते हे मान्य न करणे. मग ते त्याच्या वचनात असो किंवा निर्मितीमध्ये दाखवलेले असो. काय आम्ही देवाचे सत्य मान्य करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियानो, काय आपण हे जाणता की मनुष्याला नुसते डोळे असून फायदा नाही. जेव्हा प्रकाश आहे तेव्हाच आम्हाला दृष्टीसमोर असलेल्या गोष्टी पाहता येतात. म्हणजेच प्रकाशाविना आम्ही अंध असे आहोत. ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. आमच्या आत्मिक जीवनातील अंधार दूर होण्यासाठी आमच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश पडला पाहिजे. आम्हाला हा प्रकाश देवाच्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनात येत असतो आणि खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये नवीकरणाचे कार्य घडते. प्रियानो, आम्ही याच विषयावर आधारित अध्ययन करणार आहोत. पौलाने अतिशय सुंदररित्या हे करिंथ येथील लोकांना कळविले होते. त्याने विश्वासणाऱ्यांसाठी परिवर्तनाच्या सतत प्रक्रियेचे वर्णन कसे केले हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 3 अध्यायाच्या 15 पासून पुढच्या वचनांवर आणि नंतर 4 अध्यायाच्या सुरुवातीच्या काही वचनांवर विचार करणार आहोत. मागच्या कार्यक्रमामध्ये गौरवाची सेवा म्हणजे सुवार्ता हे आपण पाहिले. जुन्या करारामध्ये आपण वाचतो की देवाने मोशेद्वारे इस्रायली लोकांना नियमशास्त्र दिले. त्या नियमशास्त्राद्वारे तारणाचा मार्ग दिलेला होता. परंतु मानवाच्या पापी स्वभावामुळे नियमशास्त्राच्या मागण्या मानव पूर्ण करू शकला नाही. म्हणून देवाने नियमशास्त्राबरोबर अर्पणाची पद्धत लावून दिली. ख्रिस्ताद्वारे नियमशास्त्र परिपूर्ण झाले. आता ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हास त्याचे नीतिमत्व प्राप्त होते. पौलाला हा मार्ग सापडला होता. तो करिंथकरांना लिहिताना करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय आणि 15व्या वचनात लिहितो. करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय आणि 15वे वचन. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते. या जगाच्या अधिपतीने लोकांची मने आंधळी केली आहेत म्हणून ते ख्रिस्ताला पाहू शकत नाहीत. पॉल या इस्रायली लोकांविषयी म्हणतो की तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते. जेव्हा ते नियमशास्त्र वाचतात तेव्हा त्यांना वाटते की ते नियमशास्त्राचे पालन करू शकतात. परंतु जुना करार वाचताना आमच्या लक्षात येते की देवाच्या लेकरांच्या मनात नियमशास्त्राच्या पालनाविषयी अपेक्षित आत्मविश्वास नाही. दाविदाला त्याविषयी शंका होत्या. इयोब पूर्ण गोंधळून गेला होता. जेव्हा हिजकियासमोर मरण उभे राहिले तेव्हा तो भिंतीकडे तोंड करून रडला. परंतु आज जे आपण कृपेच्या काळात राहतो त्या काळात एखाद्या अशक्त विश्वासणाऱ्यासही देवाच्या स्वीकृतीची पूर्ण खात्री असते. 16वं वचन पुढे सांगतं, 3 अध्याय 16वं वचन. परंतु त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. ते म्हणजे अंतःकरण. जेव्हा हृदय किंवा अंतःकरण प्रभूकडे वळते तेव्हा आच्छादन दूर केल्या जाते. हृदयाची समस्या हीच एका माणसाची समस्या आहे. पापामुळे तो आंधळा बनतो. जेव्हा तो पापापासून वळून ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो तेव्हा ते आच्छादन काढल्या जाते. पुढे 17वं वचन पहा. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. केवळ देवाचा आत्मा ते आच्छादन दूर करू शकतो व ख्रिस्त आमचा तारणारा आहे हे पाहण्यास आमची मदत करीतो. हे केवळ तोच करू शकतो
तो एकच एकमेव आहे. शिमोन पेत्र जे म्हणाला होता तेच पॉल म्हणत आहे. पेत्र म्हणाला होता प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय आणि 43व्या वचनात की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. श्रोत्यांनो, जर तुम्हाला जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसत नसला तर पवित्र आत्मा तुमचा शिक्षक नाही. कारण देवाचा आत्मा ख्रिस्ताच्या गोष्टी घेतो व त्या आपल्याला दाखवतो. तो तुम्हाला मोकळीकता मिळेल अशा ठिकाणी आणतो. तो तुम्हाला नियमशास्त्रातून सोडवतो आणि ख्रिस्ताकडे आणतो. असे जेव्हा तो करतो तेव्हा काय होते ते आपण पाहूया. पॉल 18व्या वचनात लिहितो, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. श्रोत्यांनो, हा अतिशय सुंदर उतार आहे. पॉल आमच्या हृदयावरच्या आच्छादनाविषयी बोलत आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे वळतो तेव्हा ते आच्छादन काढल्या जाते. विश्वासणारे म्हणून आम्ही प्रभू येशूकडे पाहू शकतो. परंतु जेव्हा आमच्या जीवनात पाप असते तेव्हा विश्वासणारे असूनही आमच्या डोळ्यांवर आच्छादन असते. परंतु जेव्हा पाप कबूल केल्या जाते व आपण पुन्हा त्याच्या सहभागितेमध्ये येतो तेव्हा आपण त्याच्याकडे पाहू शकतो. तेव्हा आपण आच्छादन नसलेल्या चेहऱ्याने आरशामध्ये पाहिल्याप्रमाणे प्रभूचे गौरव पाहतो. या ठिकाणी बदलून जाईपर्यंत पाहणे अशी कल्पना मांडलेली आहे. जेव्हा आमच्यामध्ये बदल होतो तेव्हा आम्ही त्याची प्रतिमा प्रतिबिंबित करतो. पॉल म्हणतो प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्याकडून गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. या ठिकाणी पालटणे हा शब्द वापरलेला आहे, रूपांतर नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे रूपांतर झाले. जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे पाहतो तेव्हा आम्ही पालटल्या जातो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवाचे वचन तुमच्यामध्ये फक्त नवीकरणाचेच कार्य करीत नाही, तर पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 23व्या वचनात सांगितल्याप्रमाणे देवाचे वचन आमच्यात नवीकरणाचे कार्य करते. हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 23वे वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. श्रोत्यांनो, हे फार महत्वाचे आहे. आमच्यामध्ये पालट घडवून आणला जातो. देवाच्या वचनामध्ये आम्ही त्याला पाहतो. ख्रिस्त येशू एक विशेष नायक नाही की फक्त मानव नाही. देवाच्या वचनामध्ये आपण आच्छादन नसलेला ख्रिस्त पाहतो. खरोखर तो किती विलक्षण आहे. एका माणसाची गोष्ट अशी सांगतात की तो आजारी होता, जवळजवळ मृत्यूशय्येवरच होता. त्याला त्याच्या डॉक्टरांनी तो जास्त दिवस जगणार नाही असे सांगितले. एकदा त्याच्यासह थोडा वेळ घालविण्यासाठी त्याचा एक मित्र आला. तो त्याला म्हणाला, ते म्हणतात की तू आमच्याबरोबर फार दिवस राहणार नाहीस. नंतर तो त्याला म्हणाला, मृत्यूछायेच्या दरीतून जात असताना तुला आपल्या उद्धारकाच्या मुखाचे थोडेसे दर्शन घडेल. त्यावर त्या आजारी माणसाने वर नजर केली. कसे बसे बळ जमवून तो बोलला, थोडकेच दर्शन काय म्हणतोस? माझ्या या सर्व 40 वर्षांमध्ये मला त्याच्या सुंदर मुखाचे पूर्ण दर्शन झालेले आहे. मी थोडक्या दर्शनावर आनंदी होऊ शकणार नाही. श्रोत्यांनो, ही गोष्ट खरोखर विलक्षण आहे. आमच्या उद्धारकाचे दर्शन आम्हाला घडणे किती आनंददायक गोष्ट आहे. एका मोठ्या पाषाणी चेहऱ्याविषयी एक गोष्ट आहे. एका खेड्यामध्ये एक लहान मुलगा राहत असे. त्या खेड्याच्या एका बाजूस एक पर्वत होता व त्या पर्वतावरच्या एका खडकाला खेड्यातले लोक मोठा पाषाणी चेहरा असे म्हणत असत. त्या लोकांमध्ये एक दंतकथा प्रचलित होती की कोणीतरी तेथे येईल जो त्या पाषाणी चेहऱ्यासारखा दिसेल. तो त्या खेड्यासाठी अद्भुत गोष्टी करेल आणि त्यांच्यासाठी आशीर्वादाचे कारण होईल. त्या मुलावर या दंतकथेचा फार पगडा बसला. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळे तेव्हा तेव्हा तो या पाषाणी चेहऱ्याकडे पाहत असे आणि तो अशी व्यक्ती त्याच्या खेड्यात येईल अशी स्वप्ने पाहत असे. त्याने आयुष्यभर हा क्रम चालू ठेवला. वर्षे निघून गेली. तो तरुण झाला, तो वृद्ध झाला. एक दिवस तो खेड्यातल्या एका रस्त्यावरून रखडत चालत असता कोणीतरी नजर उचलून त्याच्याकडे पाहिले आणि ती व्यक्ती ओरडली, तो आला आहे. जो मोठ्या पाषाणी चेहऱ्याप्रमाणे दिसतो तो इथे आला आहे. त्या माणसाने त्या मोठ्या पाषाणी चेहऱ्याकडे इतका वेळ नजर लावून पाहिले होते की त्याची प्रतिमा
त्याच्या चेहऱ्यावर उमटली होती. श्रोत्यानो, आपणाला येशू ख्रिस्तासारखे व्हायचे आहे काय? तसे असेल तर ख्रिस्ताकडे एकटक लावून पाहण्यात वेळ घालवा. जितक्या आम्ही त्याच्याकडे नजर लावू तितक्या जगिक गोष्टी आमच्या समोर अंधुक बनत जातील. त्याच्या गौरवी व कृपाळू चेहऱ्याच्या प्रकाशात जगिक गोष्टी अंधुक बनतात. पवित्र शास्त्राच्या प्रत्येक पानावर ख्रिस्ताचा चेहरा पाहण्याची आम्हाला गरज आहे. जर आम्ही त्याच्यासारखे व्हावे अशी आमची इच्छा असेल तर आम्ही त्याच्या मुखाकडे लक्ष लावायला हवे. जीवनासाठी जीवनातील योजनांमध्ये परमेश्वराचे सांत्वन काय आहे ते आपण करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 1 अध्यायामध्ये पाहिले. 2 अध्यायामध्ये अनुतापी अपराध्याचे सांत्वन दिलेले आहे आणि ख्रिस्ताच्या सेवेमधील देवाचे सांत्वन 3 अध्यायामध्ये देण्यात आले आहे. 3 अध्याय खरोखर फार विलक्षण होता. आता आपण ख्रिस्तासाठी दुःख सहनाच्या सेवेमध्ये देवाचे सांत्वन काय आहे ते 4 अध्यायातून पाहणार आहोत. आपण आपल्या या प्रवासामध्ये अधिक पुढे जाणार आहोत. श्रोत्यानो, ही सेवा गौरवी आहे. कोणाला कल्पना करवणार नाही असा संदेश परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. सुवार्ता जी योजना सादर करते ती योजना बनवणे माणसाला अशक्य आहे. सुवार्ता सेवा करण्यासाठी परमेश्वराने माझी निवड का केली ते मला समजत नाही. देवाच्या दयेशिवाय मला दुसरे काहीच कारण सापडत नाही. आपण पाहिले की परमेश्वर त्याच्या दयेविषयी संपन्न आहे. मला सेवेसाठी बोलवण्यापूर्वी देवाची दया संपलेली नव्हती, कारण त्याला माहीत होते की मला त्याच्या दयेची गरज आहे. माझ्यावर त्याने विपुल दया केली. दयेनेच त्याने मला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली. त्याच्या दयेमुळेच आम्हाला सामर्थ्य प्राप्त होते आणि त्या दयेमध्ये आम्ही आनंद करतो. ही सेवा अद्भुत आहे व ती अद्भुत का आहे ते मी तुम्हाला सांगते. मी ईश्वर विज्ञानाचा थोडासा अभ्यास केला. इतर धर्मांचा अभ्यास मी केला. धर्मांचा अभ्यास करण्याविषयी इतके कुतूहल मला वाटले की धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्याचा विचार मी केला. नंतर मी तसे केले नाही. तरीही मला जगातल्या पुष्कळ धर्मांचा परिचय झाला.
शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवर जन्म वाया शेवटी प्रभू राया मजला दृढ धरी नको जाऊ देऊ दूरी मजला दृढ धरी नको जाऊ देऊ दूरी एवढी भिका घाली वाट पाहते मी दारी शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवर जन्म श्रोत्यांनो, ख्रिस्ती विश्वास इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे. देवाच्या कृपेची सुवार्ता व इतर धर्म यांच्यामध्ये फरक आहे. तो फरक एका शब्दात व्यक्त करता येईल. जगातील धर्म म्हणतात करा 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 आणि सुवार्ता सांगते केले. सुवार्ता मला सांगते की देवाने माझ्यासाठी काही केले आहे. यावर मी विश्वास ठेवला पाहिजे. मी त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. मी त्याच्याकडे एकाच मार्गाने येऊ शकते. तो मार्ग म्हणजे विश्वास. विश्वासाद्वारे मी त्याच्याकडे येऊ शकते. विश्वासाशिवाय त्याला संतोषविणे शक्य नाही. आणि याच्या विरुद्ध जगातले इतर संप्रदाय सांगतात कर्म करा. वेगवेगळे संप्रदाय देवापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग सांगतात. एक संप्रदाय सांगतो की अमुक अमुक 4 गोष्टी करा, तर दुसरा सांगतो की 7 गोष्टी करा, आणि दुसरा सांगतो की 10 गोष्टी करण्यासारख्या आहेत. यापैकी काही धर्मसंप्रदाय सांगतात की तुमच्याजवळ विश्वास असायला हवा, परंतु विश्वास म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास त्यांना अभिप्रेत नाही. ते फक्त कबूल करतात की येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी मरण पावला. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. ख्रिस्ताच्या मरणावर नुसता विश्वास ठेवून तुमचे तारण होणार नाही. येशू ख्रिस्त शास्त्रलेखाप्रमाणे आमच्या पापांसाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. हाच एक मोठा फरक आहे. त्याने पूर्ण केलेल्या कार्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हे कार्य पूर्ण झालेले आहे. एकेकाळी पॉल नियमशास्त्राधीन होता. त्याला कर्म म्हणणाऱ्या पद्धतीच्या अधीन असणे काय असते हे माहीत होते. तो फिलिप्पिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतो, मी इब्र्यातला इब्री, नियमशास्त्राविषयी परुषी, नियमशास्त्रातील न्यायपणाविषयी निर्दोष असा होतो. तो खरोखर नियमशास्त्राधीन होता आणि त्याला वाटत होते की तो आपले तारण साधू शकेल. मग एक दिवस त्याला दमिश्काच्या मार्गावर प्रभू येशू ख्रिस्त भेटला व त्याला स्वतःचा प्रभू आणि तारक म्हणून स्वीकारल्यावर पॉल फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये म्हणू शकला, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, ह्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. श्रोत्यानो, जेव्हा पॉल प्रभू येशूच्या समक्षतेमध्ये आला तेव्हा त्याला समजले की तो ते स्वतःच्या सामर्थ्याने करू शकला नसता. नियमशास्त्राच्या द्वारे मिळालेले नीतिमत्व पुरेसे नव्हते. त्याला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज होती. पॉल म्हणतो, जेव्हा त्याला ते मिळाले तेव्हा तो त्याच्यासाठी एक नवीन दिवस होता. जेव्हा हे सत्य आम्ही ओळखतो तो आमच्यासाठी एक नवीन दिवस असतो. आज आम्हाला दयेची गरज आहे. देव दयाळू आहे व देव आमच्यावर प्रीती करतो. त्याने त्याच्या दयेने आमच्यासाठी तारणाऱ्याची तरतूद केली. आता तो त्याच्या कृपेद्वारे आम्हाला तारतो. तो खरोखर किती अद्भुत आहे. पॉल करिंथकरास 2 पत्र 4 अध्याय आणि 2 वचनामध्ये म्हणतो,
आम्ही लाजीरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही, तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्विवेकाला आपणास पटवितो. देवाच्या कृपेने ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे आमचे तारण झाले आहे. तथापि आमचे तारण झाल्यावरही ती सुवार्ता आमच्यामध्ये राहिली पाहिजे. अप्रामाणिक लज्जास्पद गुप्त गोष्टींचा आम्ही अव्हेर केला आहे. ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला हे सत्य बुद्धीने स्वीकारणे यापेक्षा ख्रिस्ताकडे येणे व त्याच्यावर विश्वास ठेवणे काही अधिक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे व त्याच्यामध्ये नवीकरण होणे हे ते आहे. जर ख्रिस्ताने आमचे तारण केले आहे तर आपण सुवार्तेचे एक उदाहरण व्हायला पाहिजे. दुसऱ्या शब्दांमध्ये सुवार्ता सांगणारी व्यक्ती पवित्र असायला हवी. पॉल म्हणतो, आम्ही लाजीरवाण्या गुप्त गोष्टी नाकारल्या आहेत. श्रोतानो, तारण पावल्यानंतर आम्ही दांभिकतेने वागायला नको. आम्ही ढोंगी असायला नको. आम्ही जे गाजवतो त्याच्या विरुद्ध आमचे वर्तन नको. येशू ख्रिस्ताला मान्य होईल असे आमचे वर्तन असायला हवे. आम्ही परिपूर्ण नाही, परंतु प्रभू येशूला आवडेल अशा प्रकारचे आमचे वागणे असायला हवे. त्यानंतर पॉल सांगतो, आम्ही कपट भावाने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही. कुठल्याही उपदेशकाने अंतस्थ हेतूने देवाचे वचन सांगू नये. तुम्ही पैशासाठी देवाचे वचन सांगता काय? की लोकांवर असलेल्या प्रीतीखातर तुम्ही देवाचे वचन सांगता? प्रत्येक उपदेशकाने किंवा देवाच्या सेवकाने आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे. पौलाने करिंथकरांना आपल्या पहिल्या पत्रामध्ये लिहिले, करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय आणि 16 वचनात, की जर मी शुभवर्तमान सांगत नाही तर मला हाय हाय. एखादी व्यक्ती सुवार्ता गाजवू शकते व ज्या गोष्टी अगदी सत्य आहेत त्या ती सांगू शकते, परंतु त्याच्या जीवनातून वेगळेच काही दिसून येते. याविषयी मी फार प्रार्थनेत राहते. मी म्हणते, प्रभू, जर माझे अंतःकरण शुद्ध नसेल आणि जर मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने संदेश देत नसेल तर मला संदेश देता येऊ देऊ नको. या 2 गोष्टी असल्याशिवाय मला संदेश द्यायचा नाही, सुवार्ता सांगायची नाही. परंतु अप्रामाणिक असणे, ख्रिस्ताविषयी ठाम विश्वास नसणे आणि त्याच्याशी बांधिलकी नसणे या गोष्टींसह सुवार्ता सांगणे भयंकर गोष्ट आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना उद्देशून मी बोलत आहे. तुम्हाला ख्रिस्ताचे साक्षीदार व्हायचे आहे काय? तुम्ही एकतर त्याच्या बाजूचे साक्षीदार होऊ शकता किंवा त्याच्या विरुद्धचे साक्षीदार होऊ शकता. पॉल या ठिकाणी उपदेशकांना किंवा धर्मपीठावरून बोलणाऱ्यांना उद्देशून लिहित नाही. तो हे मंडळीतल्या सभासदांना उद्देशून लिहितो. धर्मपीठावरच्या व्यक्तीचे कर्तव्य लोकांना सेवेसाठी तयार करण्याचे आहे व त्यांना त्या सेवेसाठी सज्ज करण्याचे आमचे कार्य आहे. देवाचे वचन इतरांपर्यंत पोहोचविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात काय? त्या प्रयत्नाला साक्ष देणे असे म्हणतात. तुम्हाला देवाने पैसे कमावण्याचे दान दिले असेल, त्याचा तुम्ही देवाचे वचन, पवित्र शास्त्र ह्याच्या प्रती पाठविण्यासाठी उपयोग करता काय? कदाचित तुम्ही प्रार्थना योद्धा असाल. देवाचे वचन गाजवणारे व शिकवणारे यांच्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थना करणारे असाल. कदाचित ज्या व्यक्तीपर्यंत कोणी सुवार्तिक पोहोचू शकत नाही त्याच्याशी तुमचा संपर्क असेल. कदाचित एखादी व्यक्ती कोणाचेही ऐकून घेत नसेल अशा व्यक्तीशी तुमचा संपर्क असेल. या प्रत्येक ठिकाणी देवाने तुम्हाला त्याचे साक्षीदार होण्यासाठी बोलावले आहे. तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या वर्तनाद्वारे, तुमच्या सहभागितेद्वारे तुम्ही देवाचे साक्षीदार होऊ शकता. तुमची साक्ष, तुमचे ख्रिस्ती जीवन कसे आहे ते ख्रिस्ताच्या बाजूची साक्ष देते की ख्रिस्ताविरुद्ध साक्ष देते? आज हे निरीक्षण करून पहा. पॉल 4 अध्याय 3 आणि 4 वचनात त्यांना लिहितो, परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. श्रोत्यानो, सैतान या जगाचा अधिपती आहे. तो हे जग चालवतो. तो जगाचा सर्व व्यवहार, मनोरंजन चालवितो. तो ह्या युगाचा देव आहे. जी विश्वास ठेवत नाहीत त्यांची मने त्याने आंधळी बनवली आहेत. मी बऱ्याचदा लोकांना असे बोलताना ऐकते की मला ही सुवार्ता अजिबात समजत नाही. मी आयुष्यभर ती ऐकली पण मला ती विशेष वाटत नाही. लोक पुन्हा पुन्हा हेच बोलत राहतात. त्यांची मने
सैतानाने आंधळी बनवली आहेत. प्रकाश प्रकाशलेला आहे, परंतु सैतानाने त्यांना आंधळे केले आहे. श्रोत्यानो, आम्हाला आज पाहायचे आहे की काय आम्ही आंधळ्या अवस्थेत तर नाही. लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताने जगामध्ये येऊन परमेश्वराच्या राज्याविषयी सांगितले. त्याने स्वर्गाचे द्वार आम्हातील प्रत्येकाकरिता उघडले आहे. आता आमच्या हातात आहे की आम्ही त्या द्वाराने प्रवेश करू इच्छितो किंवा नाही. तुम्ही ख्रिस्ताकडे वळू शकता. तुम्ही त्याच्याकडे वळू शकत नाही असे मला सांगू नका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसे करू शकता. ज्या क्षणी एखादी व्यक्ती स्वतःचा पापी स्वभाव कबूल करून म्हणते, मला पाप सोडून द्यायचे आहे, माझी ख्रिस्ताला तारक म्हणून स्वीकारायची तयारी आहे, त्या क्षणी त्या व्यक्तीचे तारण होते. देवाचे वचन प्रकाश आहे. मी प्रकाश पाहू शकत नाही व पवित्र शास्त्र दोषपूर्ण आहे असे म्हणण्याऐवजी तुम्ही देवासमोर स्वतःची पापे कबूल करा आणि ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करा. प्रभू परमेश्वर हे वचन समजण्याकरिता आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, माझी खात्री आहे की आच्छादन याचा नक्की अर्थ आपण समजून घेतला असेल. जेव्हा आम्ही परिवर्तन स्वीकारतो तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने प्रभूचे वैभव दिसू लागते. आमच्यामध्ये परिवर्तन प्रक्रिया चालू राहते तेव्हा आमच्यामध्ये सचोटी आणि पारदर्शकता येऊ लागते. प्रियानो, आमच्या हृदयाला प्रकाश मिळण्यासाठी आणि सुवार्तेचे खरे स्वरूप पाहून समजून घेण्यासाठी ख्रिस्तावर आपली दृष्टी लावा. त्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने स्पष्ट दिसतील. प्रियानो, काय आम्ही ख्रिस्तावर दृष्टी लावून आहोत? देवाचे वचन आम्ही कसे स्वीकारतो? काय आमच्या वर्तनातून आम्ही देवाचे साक्षीदार आहोत हे दिसून येते? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्या जीवनाचा मेंढपाळ, आम्हाला सहाय्य करणारा, आम्हाला मार्गदर्शन करणारा प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आम्ही आलेलो आहोत. आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्हाला प्रकाशाचं महत्त्व तू सांगितलेलं आहेस आणि प्रभूजी, आज आम्ही त्या प्रकाशामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही स्पष्ट पाहावं ही तुझी इच्छा देखील आम्ही जाणलेली आहे. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा प्रकाश तू आम्हाला दिलेला आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही देखील प्रकाशित असं राहावं की जेणेकरून इतरांपर्यंत आम्ही हा प्रकाश जो तू आम्हाला दिलेला आहे तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. आणि म्हणून प्रभूजी, आज आम्ही तुला विनंती करतो की आमच्या समोर असलेलं आमचं आत्मिक अंधत्व तू दूर कर आणि तू आम्हाला प्रत्येकाला उत्तम अशी दृष्टी दे. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की तू आमच्या प्रार्थना ऐकतोस. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.